तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं लष्करी कारवाई आधी डिप्लोमॅटिक स्ट्राईक केला. सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान गडबडलाय, अस्वस्थ झालाय. तशातच आता बिथरलेल्या पाकिस्तानकडून थेट युद्धाची भाषा सुरू झाली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलानं ललकारे मोमीन या नावानं युद्धसराव सुरू केलाय. या युद्धाभ्यासामध्ये चीनी बनावटीचं J-10, JF-17 आणि अमेरिकेचं F-16 फायटर जेट सहभागी झाले. तर भारत कोणती लष्करी पावलं उचलू शकतो याविषयी माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. मी सांगितलं, आधीच सांगितलं की एअर स्पेस पाकिस्तानने बंद करणं आणि इनफॅक्ट आपण जर पाहिलं, घटनाक्रम पाहिला तर पाकिस्तानने पहिले बंद केलेली आहे. आणि ते म्हटलं की हा त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. पाकिस्तानने एअर स्पेस बंद केली तर त्यांचा रेव्हेन्यू बंद होतो. मॅक्सिमम रेव्हेन्यू आपल्या जवळून मिळतो. आपल्याला काय तोटा होतो? फक्त नॉर्थ इंडियातल्या दिल्ली पासून ते त्यांना थोडा वळसा घालून जावं लागतं. आपल्याला जास्त फरक पडत नाही या या गोष्टीचा. पण पाकिस्तानला भरपूर याचा म्हणजे लॉस होतो. त्यामुळे नुकसान त्यांनी का करून घेतलंय मला समजेल. जर त्यांनी नसतं केलं तर कदाचित आपण एअर स्पेस बंद केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.